खूप वाचन करा, खूप शिका, खूप मोठे व्हा, पण आई वडिलांचा आणि गुरूंचा आदर राखा आणि तुमचं बुद्धिचातुर्य परदेशात वाटू नका. ते आपल्या भारतातच त्याचा लाभ व्हावा असं मला वाटतं. आता तुम्ही माझा संदेश ऐकलातच. मी 8वीत असताना माझ्या माझ्या हायस्कूलमध्ये भावे सर म्हणून होते. त्यांना नेहमी वाटायचं मी निबंध छान लिहिते, करते ते करते, मराठी खूप छान यायचं. तर ते मला नेहमी म्हणायचे की ही लेखिका होईल, माझा अगदी शब्द आहे. पण तसं काय एवढं झालं नाही. मी छोट्या छोट्या कविता लिहित होते, उखाणे लिहित होते, फिश पांड लिहित होते, गृहमकाची गाणी लिहित होते. ते सर्व झालं. वयाच्या 81व्या वर्षी मी पुस्तक लिहिलं आणि मी थोडीशी तरी लेखिका झाली असं मला वाटलं आणि आनंद झाला. आणि भावे सरांना श्रद्धांजली मिळाली. अजूनही मी त्यांचे शब्द माझ्या कानावर येत आपटतात की तू लेखिका होशील, ही मुलगी लेखिका होईल. ते समाधान मला मिळालं. याच्यात तुम्ही 81व्या वर्षी पुस्तक लिहिलं, हे समाधान तर तुम्हाला मिळालं, त्या सरांनाही समाधान मिळालं असेल, जिकडे कुठे असतील तिकडे. आता मी ज्येष्ठ नागरिकांना सांगेन की आलेला दिवस एकदम आनंदात घालवा, अतिशय प्रेमाने घालवा, एकमेकांशी प्रेमाने बोला, हसत राहा, खेळत राहा. आणि बाहेर बाकी काय संकट असेल कोणाला नाही हो, प्रत्येकाला काही ना काही काळजी असते, काही ना काही असतं, विवंचना असते. पण ते मनात न आणता आपला दिवस आनंदात घालवा. आपल्याला सगळ्या विषयात भाग घ्या, व्याख्यानं करा, स्टेजवर या. या वयात स्टेजवर येणं हेच महत्वाचं आहे. बाकी मला काय ते बक्षिसाचं मिळतं किंवा नाही मिळत किंवा मिळतं सुद्धा, पण त्याचा न धरता मी माझा आनंद म्हणजे मी स्टेजवर जाऊन ह्या वयात बोलू शकते, भाषण करू शकते, नाट्यछटा करू शकते, हेच माझा आनंद आहे. याच्यातून मलाही एक संदेश असा मिळाला की या वयातही तुम्ही उत्साही आहात. आज आपण 3:30 वाजल्यापासून बसलो, पण तोच उत्साह आहे तुमचा. जो जागलेला आपला वेळ आहे किंवा जे आता हे शूटिंग चाललंय त्या दरम्यान घेतलेला मधला गॅप किंवा टप्प्याटप्प्याने केलेलं शूटिंग, त्याच्यातही त्यांचा कुठेही उत्साह मावळलेला नाही. नमस्कार मंडळी, गावाकडच्या वाटा, माझी शाळा माझी आठवण या सदरात आज आपण प्रतिभा प्रभाकर कुलकर्णी यांना भेटायला आलेलो आहोत. त्यांनीही आपल्या काही शाळेच्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न करणार आहेत ते आपल्यासोबत. आणि विशेष म्हणजे आज त्यांचं वय 87 आहे. या वयातही त्यांच्या शाळेच्या आठवणी ते आपल्यासोबत जागवणार आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमच्याही शाळेच्या आठवणी आमच्या प्रेक्षकांना शेअर करा. सांगते मी. पण तुम्ही 87 म्हणालेत ना, पण माझं असं म्हणणं आहे मी 60 वर्ष आणि माझे 27 अनुभव. अरे वा. हे माझं वय आहे. तुमच्याही शाळेच्या बालपणीच्या आजीच्या काही आठवणी असतील, शिक्षकांच्या काही आठवणी असतील, आणि तुमच्या वर्गात किती मुलं होती, गावाकडची काही आठवणी आहेत, ह्या आठवणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. माझी पहिली ओळख म्हणजे मेढा गाव, तालुका रोहे येथे आम्ही राहत होतो. पण माझं माहेरचं नाव मालती विष्णू जोशी. अच्छा. मालती विष्णू जोशी असं होतं. आणि शाळा अगदी आमची जवळच होती. जाऊन येऊन कोणी घरी पोचवायला नाही, सोडायला नाही, काय नाही काय नाही. किती अंतर होतं शाळेपासून? अगदी 5 मिनिटाचं धरा ना, 5 मिनिटाचं अंतर होतं शाळेचं. तेवढं अंतर आम्ही चालून जायचो. आणि घरं आमची म्हणजे कौलारू होती. मागे पुढे अंगण होतं. घरात सारवलेलीच वाटा असायच्या. दारापुढे रांगोळी आजी काढायची. आणि आजीचे फार संस्कार खूप छान होते. नेहमी ती चांगलंच शिकवायची. स्वयंपाक खूप छान करायची. पुरणाच्या पोळ्या तर अगदी अप्रतिम करायची. आणि अळवाची भाजी, आळूचं फतफद खूप छान करायची ती. शाळेत त्यावेळेला तुम्ही डबा घेऊन जायचात की कसं काय असायचं? शाळेत आम्ही म्हणजे मी शाळेत म्हणजे त्या काळी 7व्या वर्षी शाळेत मुलांना घालायचे. माझा जन्म 1940 सालचा. 47 साली मला शाळेत घातली. शाळेचा पहिला दिवस म्हणजे मला एक कापडी पिशवी अशी दिली होती. त्याच्यात एक पाटी घातली ती, एक पेन्सिल घातली ती आणि म्हणे आज शाळेत जायचं बरं का. 11 ते 5 शाळा असायची. तर शाळेत जायच्या वेळेला मग मी
काही रडले वगैरे नाही, काही नाही. कारण आम्हाला गणवेश नव्हता किंवा पायात चप्पल नव्हती, शिक्षकांचा पोशाख कसा होता? पाण्याची बाटली नव्हती, काहीच नव्हतं आम्हाला. त्यामुळे आम्ही शाळेत बिंदास गेले मी. आणि पण जाताना मात्र वडील म्हणाले, अगं पहिला दिवस आहे ना, देवाला नमस्कार कर, मोठ्या माणसांना नमस्कार कर, आजीला कर आणि मग शाळेत जा. मग मी सर्वांना नमस्कार केला. आजीनी माझ्या हातावर थोडी दही साखर दिलं, ते मी खाल्लं आणि मग शाळेत दुडू गेले. शाळेत गेले तिथे पहिलीचा वर्ग, एकदम पहिलीतच अशा पट्ट्या बसायला होत्या सतरंजीच्या, त्याच्यावर आम्ही बसायचो आणि काय शिक्षक शिकवतील ते शिकवायचं. अगदी श्री गणेशापासून शिकवायचे, बाराखडी, मग व्यंजन सगळं शिकवायचे आणि मग ते आम्ही हे करायचो. आम्हाला काय तेव्हा ट्युशन नव्हती, काही नव्हतं. शाळेत शिक्षक शिकवतील तेवढंच असायचं. पण एक तर मात्र होतं की शाळेत 15 मुलांपेक्षा मुलं जास्त नव्हती. ती त्या 15 मुलांकडे लक्ष द्यायला गुरुजींना अगदी सोपं जायचं. प्रत्येक मुलाकडे त्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे ट्युशनची वगैरे काही नाही. एखादा मुलगा असेल तर त्याला ते पुढे बसवायचे आणि त्याला तयार करायचे अभ्यासाच्या गोडी लावायचे, असं होतं. आणि आम्हाला तर गणवेश नव्हताच म्हटलं मी, पण गुरुजी पण आमचे धोतर, शर्ट, टोपी आणि कोट, असं धोतर, शर्ट, टोपी आणि शर्ट असं पेहराव त्यांचा होता. तर आणि ते शिकवायचे. एकच विषयाला नाही, ते सगळे विषय आम्हाला शिकवायचे. मराठी शिकवायचे, इतिहास शिकवायचे, भूगोल शिकवायचे, सगळं म्हणजे सगळंच त्यांचा अभ्यास. काही वेळेला आमचे शिक्षक 2-2 वर्ग सांभाळायचे. बोला, 2-2 वर्ग सांभाळायचे आणि त्यांना म्हणजे असं काही हे नव्हतं, बंधन काय नव्हतं एकच वर्गात बसायचं किंवा काही असं काही. आजही शिक्षक आले नाही, त्यांच्या वर्गावर पण शिकवायचे, आमच्या वर्गावर पण शिकवायचे. आम्हाला अभ्यास देऊन जायचे, हा एवढा अभ्यास करून ठेवा तुम्ही, मी जरा जाऊन येतो. आणि मग आम्ही शांत, म्हणजे त्याकडची मुलं मस्तीखोर एवढी नव्हती, शांतपणाने अभ्यास आम्ही करत बसायचो. जेवणाची सुट्टी झाल्यावरती काय व्हायचं? आणि मग जेवणानंतर मधली सुट्टी आम्हाला 3 वाजता असायची. 3 वाजता शाळेतनं आम्ही मधल्या सुट्टीत घरीच जायचो. डबा वगैरे आणण्याची काय पद्धत नव्हती. शाळेतनं घरी जायचं. घरी आमची आजी होती, मला आई नव्हती. माझी आई 4थ्या वर्षीच माझी गेलेली. त्यामुळे आजी खूप प्रेमळ होती. सगळ्या भावंडांच्यावर पण प्रेम करायची, खायला घालायची, प्यायला. तिला स्वतःला मुलबाळ नव्हतं, त्यामुळे ती अगदी आमचं मुलांसारखंच करायची. आणि मग ती त्या काळी काय असं नोकर चाकर हे ते नाही, स्वयंपाक करायचा, हे करायचं, थकून जायची. मग दुपारी ती जरा झोपायची. पण आम्हाला त्याचं हे होतं की आजी झोपली तर तिला त्रास नाही द्यायचा, दुपारच्या वेळेत उठवायचं नाही, त्रास द्यायचा नाही, हे आम्हाला अगदी तेवढं जाणवत होतं. मग ती असं स्वयंपाकघरात एवढी मोठी पत्रावळी असायची, त्याच्यावर 4 भाग कसले, उकड म्हणा, दही भात म्हणा, थालपीठ म्हणा, जे काय बनवलं असेल ते 4 भाग असायचे. त्या पत्रावळीवर मात्र असं टोपलं ठेवायचं. 4 हिस्से केलेले असायचे. 4 हिस्से केलेलं, त्याच्यावर टोपलं ठेवायचं. उपडं म्हणजे उघडं नव्हतं, पालतं टोपलं ठेवायचं. आम्ही दारं उघडीच होती त्या काळात, काय दारं बंद करून बसायची कोणालाच सवय नव्हती. त्यामुळे आम्ही गपचूप यायचो, हातपाय धुवायचो, खायचो आणि शाळेत जायचो. परत शाळेत जाताना एवढे पाय भाजायचे 3 वाजता येताना आणि जाताना. पण आमची काहीच कुरकुर नव्हती, आम्हाला ते अंगवळणी पडलं होतं. इतके चटके बसायचे, म्हणजे हल्ली ॲक्युपेक्चर वगैरे करतात ना, तसं ते आमचे पाय पोळून निघायचे. पण आम्हाला तशी काही तक्रार नव्हती. आम्हाला चप्पलच नाही आणि आम्हाला असंच नाही, कारण कोणालाच नव्हत्या, त्यामुळे तो प्रश्न नाही. मग 5 वाजता शाळा सुटली की आम्ही हातपाय धुवायचो. आजीनी काय तोंडात टाकायला दिलं तर खायचं, नाही तर मग अंगणात खांबोल्या, लगोरी, लंगडी असे खेळ खेळायचो.
भावंड म्हणजे सगळे. भरपूर होती, त्यामुळे खेळ आम्ही भावंडातच खेळायचो. मामाचं पत्र हरवलं वगैरे असे खेळ आम्ही खेळायचो. रुमाल टाकलं जायचं तर कोणीतरी कुणीनी सांगायचं त्याच्या वेळे मागे टाकलाय म्हणून, असं सांगायचं. पण मग आम्ही लबाडी केली तर आमची ते अंगाशीच यायची. चिटिंग केलं असं वगैरे म्हणायचं. पण तो आमचा सगळा मजेत वेळ जायचा. जवळजवळ 5:30 ते 6:30 पर्यंत आम्ही खेळायचो. नंतर आजी आम्हाला हाक मारायची, हातपाय धुवा, देवाला शुभं करोती म्हणा, रामरक्षा म्हणा, भीमरूपी म्हणा, सगळं ते म्हणून घ्यायचं आणि मग जेवण. आणि जेवण झालं की मग झोपायचं. अभ्यास मात्र सकाळीच करायचो आम्ही. गृहपाठ दिलेला असायचा गुरुजींनी, तो सकाळी आंघोळ झाली की गृहपाठ करायचा आणि मग जेवायचं आणि मग शाळेत जायचं, असा आमचा रूल होता. पण आमचे गुरुजी म्हणजे असे होते ना की ढ मुलगा असू दे नाही तर हुशार मुलगा असू दे, मुलगी असू दे, सर्वांच्यावर लक्ष. आणि ते घरी येऊन पालकांना सांगायचे, खरंच आज मालूनी छान कविता म्हटली किंवा काय कौतुक असे. एखादा ढ मुलगा असला तर म्हणायचे की हा याच्यावर थोडं लक्ष द्यावं, आई अभ्यास करत नाही. हा मी प्रत्येक पालकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पालकांच्या घरी जाऊन ते सांगायचे, पालकांना सूचना करायचे. आणि म्हणे मी गुरुजी म्हणायचे मी लक्ष देतोच, पण त्याला थोडी तुम्ही अभ्यासाची गोडी लावा, काहीतरी घरी पाटीवर काहीतरी लिहायला बसवा, काहीतरी करायला शिकवा, असं सांगून द्यायचं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांचं लक्ष असायचं. पण गुरुजींनी घरी येऊन सांगितल्यावर बाबा अभ्यास घ्यायचे? हो, घ्यायचे. म्हणजे काय सांगायचे, अरे पाटी पेन्सिल घे, त्या आकडे लिहित बस, एवढंच. काय 1 ते 10 मला लिहून दाखव, किंवा हे काय. सगळी भावंड एकत्र बसायचं अभ्यासाला? हो, एकत्रच बसायचो. आणि आमच्या काळात म्हणजे काय, आम्हाला मोठ्या भावाची पुस्तकं, मोठ्या भावाच्या काय कोरी पानं असतील ती फाडून त्याच्या वह्या शिवायच्या. आणि मग त्या वह्या शिवल्यानंतर एवढा कोणी शिवून द्यायचं नाही बरं का आम्हाला, त्या आम्ही शिवायच्या. एकदा वडील म्हणजे दाखवून द्यायचे की असं शिवायचं, बास तेवढाच धडा. मग ते आम्ही शिवायचो. आणि ती वही पाहिल्यावर आम्हाला एवढा आनंद झाला. जरा हल्लीच्या मुलांना नवी कोरी वही दिली ना तरी त्यांना एवढा आनंद होणार नाही, एवढा आम्हाला आनंद व्हायचा. बरोबर, की आपण वही तयार केली आणि आपल्याला शिल्लक राहिलेल्या पानापासून केली. आणि पेन्सिल तर काय, एक पेन्सिल द्यायची एवढी मोठी आणि ती करंगळी एवढी होईस तर वापरायची. एवढा तुकडा राहीपर्यंत, करंगळी एवढीपर्यंत ते रोज पेन्सिली घ्या आणि मागाची आम्हाला म्हणजे शामतच नव्हती की आई वडिलांना सांगावं आई माझी पेन्सिल कमी झाली, ते काय नाही. ती करंगळी एवढी पेन्सिल होईस तर आम्ही सगळं वापरायचो. असं शाळेचं जीवन चालू होतं. शाळेतील तुम्ही एक पात्री प्रयोग करायचा? हो, माझा आवाज खणखणीत, शब्द उच्चार चांगले, त्यामुळे मला पुष्कळ म्हणजे गुरुजी माझ्याकडून करून घ्यायचे. एक पात्री हे असेल ते सगळं करून घ्यायचे आणि मी करायचे. तसे तिथल्या तिथे शाळेत मला करायला काहीच वाटत नव्हतं. मी मुलांसमोर अगदी ठामपणे करायचे. पण एक दिवस काय गंमत झाली, आदल्या दिवशीच माझे गुरुजी येऊन, असं जवळ घर होतं ना, माझ्या वडिलांसमोर येऊन म्हणाले, मालू उद्या साहेब येणार आहेत, सगळं काही प्रश्न विचारला की हात वर करायचा. आणि हात वर केला की सांगायचं काय उत्तर असेल ते आधीच सांगून ठेवलेलं, म्हणजे काय उत्तर द्यायचं असेल ते द्यायचं. आणि घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. कविता म्हणायला सांगितली तर कविता म्हणायची. आणि मालू तू तर तुझा आवाज खडखडीत आहे, उच्चार चांगले आहेत, तर तुला कविता म्हणायला सांगितली ना तरी लगेच हात वर करायचा आणि कविता म्हणून दाखवायची. साहेब नात्यातलेच होते ना? आणि ते साहेब माझ्या नात्यातलेच होते. ते आमच्याचकडे उतरले होते. माझ्या आत्या बहिणीचे मिस्टर होते, आमच्या घरीच उतरले होते. पेणहून आले होते, भाटवडेकर म्हणून. अजून माझ्या लक्षात आहे त्यांचं, भाटवडेकर म्हणून. रात्री संध्याकाळी आले
आणि काय जेवले झोपले. आणि मग सकाळी मी शाळेत गेले. मला माहितीच नाही हे आपल्या शाळेत येणार आहेत. अच्छा. मला काही माहितीच नव्हतं की हे अशासाठी आले. तेव्हा एवढं बोलणं आणि एवढं काय सांगणं म्हणजे साहेब आलेत, साहेब आलेत, साहेब आलेत एवढंच. मराठीचा विषय चालू होता आणि साहेबांची एंट्री झाली. त्यामुळे तो मराठीचे प्रश्न त्यांनी बरेचसे विचारले. आणि मग आमचे गुरुजी खबरदार ही कविता शिकवत होते म्हणजे तशी झाली होती, पण ते परत परत उजळणी घ्यायचे आमचे. एकदा शिकवून झालं तरी एकदा शिकवलं आणि सोडलं असं नव्हतं. सगळ्यांची कविताही पाठ होती तरी ते सगळं अर्थ सांगून कविता शिकवायचे. बरोबर. तर ती कविता सुरू होती आणि काही प्रश्न त्यांनी विचारले. काहींनी उत्तर, हुशार मुलं होती आमच्या वर्गातली. काही मुलांनी उत्तरं दिली, काही आम्ही उत्तरं दिली. सगळंच चाललं होतं. आणि मग ते म्हणाले की खबरदार ही कविता कोण म्हणून दाखवेल असं साहेब म्हणाले. मग मी हात वर केला. एकदम गुरुजींनी मला सांगितलंच होतं, लगेच हात वर कर. मग मी हात वर केला आणि तेव्हा बेंच आणि बाकडं होतं बसायला. बेंचच्या बाहेर आले आणि त्या साहेबांच्या टेबलाच्या खुर्चीजवळच उभी राहिली. खुर्चीजवळ उभी राहिले आणि जो आवाज काढला, खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या. ते असे घाबरून टचकले मागे. खुर्चीवरच बसलेले होते. एवढं मी ऍक्शन करून ते म्हंटल ना, खणखणीत आवाजात. आणि ऍक्शन करून म्हंटल, पाय बी आपटून आणि असा हात करून सगळं ते असे झाले. म्हणजे मला काही कळलंच नाही, पण मी कविता चालूच ठेवली होती. मी काय घाबरले नाही. ते घाबरले पण मी नाही घाबरले. मी कविता चालूच ठेवली ती. आणि मग झालं, सगळं झालंच. पण आमच्या गुरुजींना जरा टेन्शन आलं होतं. म्हणजे काळजी वाटली की आता ह्या मालूंनी काय गोंधळ करून केला. ते दचकले आणि असं झालं आणि ऍक्शन करायला मी सांगितली नव्हती वगैरे असं. तर तसं काही नाही. त्यांनी चांगला चेहरा दिला आम्हाला विद्यार्थ्यांना वगैरे, चांगलं शिकवतात वगैरे म्हणून. आणि मग संध्याकाळी घरी आल्यावर रात्री ते साहेब आप्पांना म्हणाले, आज मालूच्या अंगात ना शिवाजी संचारला होता. तर आप्पा म्हणाले, काय केलं निनी? तर म्हणे काही नाही हो, चांगलंच केलं तिने. कविता एवढी धडाडीने आणि ऍक्शन मध्ये करून दाखवलं ना, मीच घाबरलो असं म्हणाले. चांगलं केलं असं म्हणाले. पण ते वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आई नव्हती त्यामुळे त्यांना भरून आलं. खुश झाले आणि खुश झाले. माझ्या पाठीवर हात फिरवून ठेवलं. म्हणे असंच विजय यश मिळू दे तुला वगैरे असं म्हणाले. नमस्कार केला त्यांना. आमच्याकडे म्हणजे काय झालं की पहिले नमस्कार. मोठी माणसं त्यांनी असं बोलल्यावर लगेच नमस्कार केला. मी संस्कार होते तसे नमस्कार. आता हा काय नमस्कार झाला का हो? किंवा सेकंड किंवा सेकंड असं नमस्कार. पण आम्हाला ती सवय, संस्कारच होते. कोणी मोठं आलं घरात की नमस्कार करायचाच. अशी शाळा सुरू होती. आमच्या शाळेत दरवर्षी गॅदरिंग असायचं. म्हणजे मध्ये स्पर्धा नाही, खेळ नाही. म्हणजे मधल्या सुट्टीत काय खेळाचा तास असेल तर तेवढा घ्यायचा. कबड्डी, नंतर खो खो, नंतर लंगडी, मुलींना दोरीच्या उड्या आणि मुलांना लगोरी वगैरे असं सगळे ते. आणि त्या ग्रुप असायचे. मुलींचा वेगळा, मुलींच्या ग्रुपमध्ये मुलं नसायची. मुलींचा ग्रुप वेगळा. लंगडी खेळायला म्हणा, खो खो म्हणाला, त्यांचा ग्रुप वेगळा, आमचा ग्रुप वेगळा. गॅदरिंगला काय काय प्रयोग असायचे? गॅदरिंगला एक पात्री प्रयोग असायचा. कोणी नाटकं गणाची, कोणी नाट्यछटा करायच्या, कोणी काय एखाद्या दारुड्याची नक्कल करायचं, असं काय काय असं असायचं. तुमच्या वाट्याला कोणतं पात्र असायचं? मला एक पात्रीच असायचं. म्हणजे नाट्यछटा ते मला बसवून घ्यायचे गुरुजी आमचे. चांगले बसवायचे. म्हणजे त्या काळात पाठांतरही चांगलं असतं माणसाचं. आताची गोष्ट वेगळी आहे, पण त्या काळातलं पाठांतर चांगलं. 4 वेळा वाचलं की ते नाट्यछटा पाठ व्हायची. असं सगळं व्हायचं. आणि मी जास्त करून पुरुष पात्रच करायचे.
जास्त मला काय माहिती नाही, पण कुठे नाटकात असलं काय झालं तर मला पुरुष पात्रच द्यायचे. आवाज खणखणीत. आवाज खणखणीत आणि बोलण्यात स्त्रीपणा नाही अजिबात. त्यामुळे मला ते पुरुष पात्रच द्यायचे. पण एकदा अशी गॅदरिंगला व्हायचं, एकदा काय मजा झाली माहितीये की रोह्याचे CD देशमुख म्हणून होते, अर्थमंत्री होते मला वाटतं ते. आणि त्यांना काय होतं, त्यांचं मोठं सभागृह होतं, आमदारच ते, पण त्यांचं शाळेवर प्रेम असायचं. ते प्रत्येक शाळेला पत्र पाठवायचे की असं असं आम्ही हे ठेवलेले आहेत, नाट्यछटा, नाटक, गाणी, काय कविता, तुम्हाला काय मुलांना जे आवडेल ते तुम्ही तिथे आणून पोचवा आणि ते करा, सादर करा असं म्हणायचे. पण आमच्या शाळेत आम्ही दोघा तिघांना निवडले होते. एकाने पोवाडा म्हटला होता, सुंदर पोवाडा म्हटला होता, आणि मला नाट्यछटा दिली होती भावलीवर. गुरुजींनी बसवून घेतली होती माझ्या हातात, अगदी भावली वगैरे देऊन सगळं बसवून घेतली. पण तिथे गेल्यावर काय झालं मला माहिती नाही बाबा. एवढे प्रेक्षक बघितले, ते मोठं स्टेज, त्याच्यावर ते लाईट, त्या पुढे प्रेक्षक एवढे मोठे मोठे बसलेले, एकदम जी धडकी बसली आणि मी एकदम ब्लँक झाले. बापरे. मला काही म्हणजे काही समजेना, काही म्हणजे मला रडायलाच यायला लागलं. पाठांतर केलं होतं ते पाठांतरही नाही, आणि चौथीत होते, तशी काय खूप मोठी नव्हते मी, 10 वर्षाची असेल. तर पाठांतरही गेलो आणि काही नाही, ब्लँक एकदम, काही म्हणजे मला काही सुचच ना. रडायलाच लागले मी लहान मुलासारखी, म्हणजे लहानच होते तशी. रडायला लागल्यावर त्यांनी पडदा ओढला. पडदा ओढला म्हणजे काही तसं हे नाही, लगेच त्यांनी पडदा ओढला की यांना काही जमत नाही. मग गुरुजी आले माझ्याजवळ आणि मला म्हणाले, काय झालं मालू? म्हटलं मला काही आठवतच नव्हतं आणि मला रडायला यायला लागलं असं मी म्हटलं. आणि मग ते म्हणाले, घाबरू नकोस, तू आता पुढे येऊन बस माझ्याजवळ, आणि जी मुलं काय काय करतात, कसं बोलतात, धाडस बोलण्याचं वगैरे तसं कर, आणि तुला शेवट मी नंबर द्यायला सांगतो. मी म्हटलं नको नको, मला नाही येणार. नाही येणार कसं, यायलाच पाहिजे. आणि मग ते पुढे झाले शेवटच्या कार्यक्रम म्हणजे तेव्हा त्यांनी आधीच जाऊन सांगितलं होतं, शेवटचा असेल तेव्हा आमच्या विद्यार्थिनीला मालू जोशीला करायला सांगा. तर त्यांनी नाव पुकारलं माझं, आणि मी परकर पोलका, 2 असे ते शेपटे बांधलेले, अशी हातात भावली, दुपट्यात बनले मुक्ता, आणि छोटे भावली घेऊन मी अशी गेले स्टेजवर. आणि जी नाट्यछटा बोलले ना, मला 3ऱ्या नंबरचं बक्षीस मिळालं. पहिल्या वगैरे नाही मिळालं, पण 3ऱ्या नंबरचं. तेही मोठं होतं. म्हणजे एवढी घाबरलेली असताना मी ते केलं. आणि मग ते गुरुजी म्हणाले, बघ कशाला घाबरायचं, कोणी नाही आपल्या समोर असं बघायचं किंवा एकाच माणसाकडे लक्ष द्यायचं. समोरचा माणूस असेल ना त्याच्याचकडे बघून बोलायचं, बाकी कुठे लक्ष द्यायचं नाही. असं तू करत जा. म्हणजे तुला म्हटलं हो ते सभागृह आणि मला ते नाही जमलो गुरुजी. तर म्हणे काही नाही, काही विशेष झालं नाही, आणि बक्षीस मिळालं ना तुला, या वेळेला 3रा नंबरचं मिळालं, पुढच्या वेळेला 1ला नंबर मिळेल. असं म्हणजे ते प्रोत्साहन देणारे होते. अहो तुम्हाला एक सांगायचंच राहिलं, आमच्या काळात मुलींना शिक्षणाचं प्राधान्य नव्हतं. कारण घरी एवढी 5-6 मुलं असायची, त्याच्यात मुलींच्या शिक्षणाला काहीच वाव नव्हती. आपली शाळा आहे म्हणून पाठवायचं शाळेत, पण त्यांच्याकडे काय दुर्लक्षच करत गेलं. पण मुलांना शिक्षणाचं प्राधान्य देत होते. मुलांनी शिकावं, मोठावं, नोकरी करावी वगैरे. पण मुलींचं काय, शिकल्या तर शिकल्या, नाहीतर लग्न, असं होतं त्या काळचा. अगदी 15 म्हणजे एवढे काय नियम नव्हते. 16व्या वर्षीपासून लग्न होत होती. त्यामुळे शिकल्या तर शिकल्या, नाही तर जातील नवऱ्याकडे, असं तो धर्म होता. आणि सांगायचं म्हणजे आमच्या वर्गात 8 मुलं आणि आम्ही 5 मुली होतो, अशी 13 संख्या होती. पण मुलं सगळ्या समाजाची होती, असं काही नाही, सगळ्या समाजाची होती. पण आमची एवढी गट्टी होती ना
की म्हणजे आम्हाला असं वाटायचंच नाही, आम्ही बहीण भावंडच आहोत वर्गात असंच वाटायचं आम्हाला. आणि त्याप्रमाणेच आम्ही वागायचो. आणि आम्ही 5 मुली असलो तरी माझी एक सख्खी मैत्रीण होती, म्हणजे जिवलग मैत्रीण म्हणतात तशी. पण ती खेळात खूप हुशार होती आणि मी अभ्यासात होते, अशी आमची जोडी होती. खेळात इतकी हुशार होती ना, तिच्या गटामध्ये गेलं की आम्ही जिंकणारच असं होतं. कबड्डी म्हणा, काही असे लगोरी म्हणा, काही खेळाचं असलं तरी आम्ही जिंकूनच येणार असं होतं. पण ती मला आई नव्हती म्हणून तिला माझ्याबद्दल खूप वाटायचं. त्यांचं हॉटेल होतं आणि म्हणजे श्रीमंत पण होते तसे. पण ती म्हणायची माझ्याकडे जेवायला ये ग, मालेच म्हणायची, माले माझ्याकडे जेवायला ये ग, जेवायला. पण ते शक्य नव्हतं, मी घरीही विचारू शकत नव्हते आणि मी जाऊही शकत नव्हते. तो काळ तसाच होता. तो काळ तसाच होता, त्यामुळे ते काही नाही. पण तिला चैन पडायचं नाही. म्हणजे आमच्या फ्रॉकला असे आडवे खिसे असायचे आणि फ्रॉकच्या खिशात ती भजी, वडे, काय शेव, चिवडा असं हॉटेलमधलं काहीतरी घेऊन यायची. आणि 10 मिनिटाच्या सुटीत आम्ही शाळेच्या मागे जायचो, दोघी ते खायचो आणि परत यायचो. पण एवढे वर्ष झाली 7वी पर्यंत, पण आम्ही कधीही पकडल्या गेलो नाहीत. हे महत्वाचं आहे. कधीच पकडल्या गेलो नाहीत. जातात 10 मिनिटं येतात. पण तिला समाधान वाटायचं मी काय खाल्लं की. तिला वाटायचं हिला कोण खायला घरी करणार, आई नाही असं वाटायचं. आजी किती करणार, आजी किती करणार. आजी वयस्करच आहे, ती तरी किती लक्ष देणार 5-6 मुलांकडे. त्यामुळे तिला खूप माया वाटायची. मुलांकडनं चिंच आवळे घ्यायचो. कसे घ्यायचो, पेन्सिलीचे 2 तुकडे द्यायचे बरं का, आणि त्याच्यावर 2 आवळे नाही तर 2 चिंचा घ्यायचो. पण मी कधीच घेतल्या नाहीत. खरं सांगायचं म्हणजे मी कधीच घेतल्या नाहीत, कारण आमचा आवार पुष्कळ मोठं होतं. आवळ्याची झाड होती, आंब्याची झाड होती, चिंचेची झाड होती. पण त्यामुळे मला कधी बुद्धी झाली नाही. पण एकदा एका मुलाने आवळे नाही, बोरं आणली तर मला जरा इच्छा झाली की बोरीचं झाड आपल्याकडे नाही. मग मी 2 पेन्सिली दिल्या त्याला आणि 7-8 बोरं घेतली. ते गुरुजींचं भारी लक्ष. ते घरी जाऊन मला म्हणजे वडिलांना सांगितलं की मालिनी आज त्याच्यावर 7-8 बोरं घेतली 2 पेन्सिली देऊन. अशी सवय चांगली नाही हं. मला माझ्या वडिलांनी समजावून सांगितलं, तुला बोरं हवीसली ना तर मला सांग, असं काही वागायचं नाही. पेन्सिली देऊन की बोरं घ्या, मी आहे ना, मला सांग तुला बोरं हवीसली तर मी बोरं आणून देईन, पण असं परत करू नको. त्याच्यापुढे मी ते काही केलं पण नाही. शिकत 4थी झाली, 5वी झाली, फायनलला आलो. फायनलला आम्ही 13च मुलं होतो. तेव्हा बोर्डाची परीक्षा असायची. रोहा सेंटर होतं आम्हाला. रोहा सेंटरमध्ये आमचे बोर्ड होतं. दर विषयाला म्हणजे प्रत्येक दिवसाला एकच विषय असायचा. 2-2 विषय वगैरे नाही. आज मराठी म्हणजे मराठीचा पेपर दिला की घरी. असे 5-6 दिवस आम्ही तिथे राहायचो. मुलं काय, कोणी नातलं असायचे, कोणी जाऊन येऊन करायचे, काय करायचे. मी एका माझ्या काकूकडे उतरले होते. ठीक आहे, पण असे ते दिवस गेले. आणि परीक्षा आम्ही दिली फायनलची. आणि आता रिझल्टची वाट बघतो तर काय झालं, हो, ती 12 मुलं नापास झाली. 4 मुली आणि 8 मुलगे. 12ही नापास आणि मी एकटी पास झाले. बापरे. हा, एकटी पास झाल्यावर मला काय सुचेच ना, एकटी कशी मी पास झाले. मी खरी एकटी नापास व्हायला होते असं मला वाटायचं. एकटी मी नापास व्हायला, पास कशी झाले असं मला सारखं वाटत होतं. पण माझे गुरुजी, मला ते फार वाईट वाटलं. म्हणजे तर गुरुजी म्हणाले, अगं तुला एवढं वाईट काय वाटतंय, त्यांनी नसेल केला अभ्यास किंवा काय त्यांना सुचलं नसेल, अवघड गेला असेल, सुचलं नसेल लिहायला, तू एवढं वाईट वाटून नको. म्हटलं नाही हो गुरुजी, मला खूप वाईटच वाटतंय. तर ते म्हणाले का वाईट वाटतं. तर मी म्हटलं ही मुलं एकतर गरिबाकडची सगळी, कोणी माधुकरी मागतोय, कोणी वारावर जाऊन जेवताय आणि शाळेत येतोय. वारावर म्हणजे काय माहितीये का तुम्हाला,
वारावर म्हणजे आज पटवर्धनांकडे जेवायला, आज जोशांकडे जेवायला, दांडेकरांकडे जेवायला, असं एक वेळा ते जेवून राहायचे. त्यामुळे वाईट वाटलं. त्यामुळे वाईट वाटतंय. म्हणजे काही माधुकरी मागायचे, माधुकरी 10:30लाच मागायला जायचे, काय शिजलेलं असेल ते थोडंसं द्यायचे बायका. 11ला शाळेत यायचं असायचं. मग असं मग इतक्या गरिबीतून दिवस काढलेले आणि ते नापास झाले याचं मला फार वाईट वाटतं. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, तुझं संवेदना मी ऐकली, पण त्याला काही इलाज नाही आता. त्यांना सांग चांगला अभ्यास करा आणि चांगले पास व्हा. मुलींचं पण काय होतं, घरी सगळी कामं करायला लागायची, हे करायला लागायचं. काहींचे आई वडील म्हातारे होते, त्यांची सेवा करायला लागायची. त्यामुळे त्यांचं पण काय एवढं शाळेत लक्ष नसायचं. ठीक आहे, पण असं आम्हाला तो फायनलचा रिझल्ट आठवतो. आणि सेंटरला मी पास झाले. मला आता आठवत नाही, पण 35 किंवा 45% मार्क असतील. मला पण काही जास्त मार्क नव्हते, पण मला राहून वाटे मी कशी पास झाले, असं वाटत होतं. पण ते झालं. नंतर फायनल म्हणजे काय, पूर्वीची मॅट्रिक बरं का, पूर्वीची मॅट्रिक म्हणजे फायनल असं होतं. फक्त इंग्लिश विषय आम्हाला नव्हता, बाकी सगळा अभ्यास तोच होता. त्यावेळची 7वी इयत्ता म्हणजे फायनल असं होतं. म्हणजे मॅट्रिकच म्हणायचे, फायनल मॅट्रिक. मी 8वीमध्ये गेले होते, पण मला ते काय म्हणजे वडील गेलेले होते आणि 2 महिन्यांनी मला ठाणे मोह विद्यालयामध्ये शाळेत घातलं. पण 2 महिने होऊन गेले होते. मला काय ते इंग्लिशचा गंध कळायचा नाही, बाकी विषय मी करायचे. आणि तेव्हा ट्युशनची किंवा शिकवणीची म्हणजे अशी पद्धत नव्हती, क्लास लावलाय वगैरे काय नाही. काय तो म्हणजे माझा भाऊ पण विशेष चौकशी करायचा नाही, काय तुझं चाललंय काय नाही. बरोबर. जाते ना हायस्कूलला 5 जण. पण माझा मराठी विषय खूप चांगला होता. म्हणजे माझं मी कौतुक नाही सांगते, पण मराठी विषय खूप चांगला होता. मी निबंध खूप छान देते 8वीमध्ये सुद्धा. जत्रा वगैरे असे काय काय निबंध सांगायचे. मी 8वी पास झाले, खोटं बोलायचं नाही, पण इंग्लिशमध्ये मी नापासच झाले होते. पण बाकी विषयात मला चांगले मार्क होते. मग पुढे 9वीला काय माझं शिक्षण कोणी मनावर घेतलंच नाही. सगळ्यांच्या मनात आलं त्याचं लग्न करून टाकावं, हा विषय घरात सारखा तोच विषय. आणि माझं लग्नात म्हणजे वडीलही गेले होते, वर्षाच्या आत लग्न करायचं, आमकं 3 वर्षाच्या आत लग्न करायचं, असं काहीतरी ते होतं. तर मग हे विषय निघायला लागले आणि माझी शाळा बंदच झाली. पण गंमत अशी की यांचं पण लग्नाचं वय झालं होतं. त्यामुळे हे माझा भाऊ आणि माझी वहिनी त्यांच्यासाठी मुली बघायला जायचे बरं का. 18 मुली बघितल्या, 18 मुली बघितल्या, कुठे काय जमलं नाही ह्यांच्या लग्नाचं. म्हणजे माझ्या मिस्टरांच्या लग्नाचं सांगते मी, कुठेही लग्न जमेना. मग शेवटी भाऊ माझा म्हणाला, अरे आपल्या मालीशीच लग्न कर ना असं म्हणाला. आणि ते म्हणजे ते सावळे होते, खानदेशचे होते ना, सावळे होते आणि मी गोरी होते कोकणातली म्हणून. तर ते म्हणायचे मी एवढा काळा आणि ती कशी मला पसंत करेल. तर भाऊ म्हणाले त्याची चिंता नको तू करू, त्याची चिंता नको करूस तू, मी तिला सांगेन. पण माझी तब्येत अशी सुदृढ होती बरं का, गोरी आणि सुदृढ तब्येत. आणि हे एकदम पातळ होते, एकदम काडी पेलवानच म्हटलं तरी चालेल, एवढे बारीक होते. पण मी त्या काळातही माझ्या भावाला प्रश्न विचारला. मला म्हणे तो राम कसा आहे ग, तुला काय वाटतं. म्हटलं मला काय वाटायचं नाही. म्हणे तू लग्नाच्या दृष्टीने. म्हटलं लग्नाच्या दृष्टीने ठीक आहे, पण तो इतका बारीक आहे ना म्हणजे काळात सांगितलं इतका बारीक आहे ना, आणि मी कसली सुदृढ, तर मला काय ते असं एवढं पसंत नाही असं मी म्हटलं. पण माझ्या भावाने मला इतकं हे केलं, त्यांना मोठ्या डॉक्टरांकडे, त्या काळात मोठ्या स्पेशालिस्टकडे नेलं, त्यांचं सगळं चेकिंग केलं, सगळे रिपोर्ट आणले आणि मला दाखवले. पण ह्याच्यात काडीचाही रोग नाही आणि चांगला नाही. लग्नानंतर तू त्याला जेवायला खायला चांगलं घाल, तो सुदृढ होईल असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या गळ्यात घातली म्हणजे लग्न करायला तयार केली.
आणि मग झालं, लग्न झालं, सगळं झालं. आणि ह्यांचा दुकानचा धंदा 55 सालापासून सुरू झाला होता बरं का. आणि आमचं 59 साली लग्न झालं. पण तो धंदा काय एवढा चालत नव्हता. त्यामुळे हे आरे कॉलनीमध्ये कॅशियर म्हणून नोकरी करत होते. पहाटे 5ला जायचे, 1:30-2ला घरी यायचे. त्याच्यानंतर परत दुकानात बसायचे. असं चालता चालता होतं. आरे कॉलनीत फक्त 150 रुपये पगार होता. आम्ही 5 माणसं खाणारी, आणि आला गेला एवढा होता पाहुणे रावणे की काय विचारूच नका. पाहुणे आले तरी महिना राहायचे 2 खोल्यात. तेव्हा काय असं नव्हतं की ह्यांना राहू देऊ नका, आणि कोण आलं त्याचं आम्ही प्रेमाने करायचो. आणि मग असं होता पण त्या 150 रुपयात आमचं भागेना. वर्षभरात नोकरी सोडली आणि दुकानाकडेच बघू लागले. कारण माझं लग्न झाल्यावर मी आणि माझ्या सासूबाई आम्ही घरगुती असा बटाटे चिवडा बनवायचो, श्रीखंडाच्या वड्या बनवायचो, पोह्याचा चिवडा जमायचो, मोदक बनवायचो. असं करून करून आम्ही घरगुती पदार्थ काही सुरू केले. आणि ते योगायोग म्हणजे ते दुकान व्यवस्थित चालायला लागलं. त्या काळचं म्हणजे त्या काळात अगदी 10 रुपये विक्री झाली ना तरी खूप होती. आता लाख झाली तरी मुलांना काही वाटत नाही. पण तेव्हा 10 रुपये दिवसाला ही झाली ना विक्री, तरी खूप आनंद व्हायचा. असं होतं. तो काळच तसा होता म्हणा. आणि हे दुकान चालू होईस तर ₹1-2 रुपयाचीच विक्री होत असे. पण हे लक्ष द्यायला लागल्यापासून आणि आम्ही घरगुती माल दिल्यापासून दुकान वर्षभरात उदयाला आलं. काय जम बसला तो जम बसला. मग माझं मुलं झाली, सगळं झालं, मुलांची शिक्षणं झाली. तेव्हा त्या काळात 10वी पर्यंत शिक्षणाचं होतं. माझी मुलगी 11वी पास झाली, पण मुलं 10वी पास झाली. दोन्ही मुलं माझी 10वी पास झाली आणि मॅट्रिक झाली. पण हे म्हणाले, चला उद्यापासून दुकानात बसायचं. अरे दुकानात बसायचं, मी म्हटलं. तर म्हणे मग झाले ना 10वी आता दुकान. मी म्हटलं हे मला चालणार नाही. त्यांना ग्रॅज्युएट व्हायलाच पाहिजे. आणि हा माझा हट्टच आहे. मी तुमच्याजवळ कधी काही मागितलं नाहीये. तुम्ही मला भरभरून दिलं, पण मी माझं असं मागितलं नाही. काय हा शब्द माझा खरा ठरायला पाहिजे की मुलांना शिक्षण ग्रॅज्युएट पर्यंत तरी पाहिजे. आणि पुढे शिकले तर आनंदच आहे, पण ग्रॅज्युएट पर्यंत तरी पाहिजेत. मी मुलांना घरी बसू देणार नाही, दुकानात पण जाऊ देणार नाही. तर मग हे जरा तयार झाले. आणि मग ह्यांनी पण अट घातली की हे बघ, मी तुझी अट मान्य करतो, पण माझी अट पण तू मान्य करायला पाहिजे. म्हटलं हो करीन ना. तर ते म्हणाले की कॉलेज संपल्यापासून, सकाळचं कॉलेज असायचं 9 ते 1 वगैरे व्हायचं, मग दुपारी 4 वाजता मुलांनी दुकानात बसलं पाहिजे. मी मान्य केलं. त्या काळी काय एवढं गिऱ्हाईक नव्हतं, काय नव्हतं. मुलं जाऊन तिथे पुस्तकं घेऊन अभ्यास करायची. आणि तेव्हा मला वाटायचं की या मुलांना जरा मोकळीक नाही, काय नाही, आपलं कॉलेज संपलं की दुकानात जा, असं थोडंसं मला वाटायचं आई म्हणून. पण ते आता मला नंतर हे गेल्यावर मला इतकं त्याचं फळ मिळाल्यासारखं वाटतं की दुकानात 2 तास बसून त्या मुलांना एवढं ट्रेनिंग छान मिळालं की माझ्या मुलांनी एवढी म्हणजे भरभराटीला आणली दुकानं. त्याचा शिक्षणाचा परिणाम आहे हा. शिक्षण होतं म्हणून ते व्यवस्थित झालं आणि त्यांना ट्रेनिंगही छान मिळालं. वडिलांचा सल्ला त्यांनी ऐकला, मी ऐकला, आणि त्यांचं खूप छान झालं. त्यांना खूप यश मिळालं. कुलकर्णी ब्रदर्सचं पियुष तर फारच प्रसिद्ध आहे. मुलांनी एकदम दुकानाचं भरभराट केली. काहीच मला बोलायला लागलं नाही आणि काही नाही. त्याचा मला खूप आनंद झाला. पण मी अजूनही म्हणते ह्या शिक्षणाचा उपयोग आहे. नुसतं मॅट्रिक होऊन चालणार नाही. शिक्षण म्हणजे ह्या काळात तर शिक्षण पाहिजेच मुलांच्या ह्याच्यात. आमच्या काळात चालत होतं मॅट्रिक, चला मॅट्रिक. पण पुढच्या काळात ग्रॅज्युएट होणं किंवा पुढेही शिकणं हे फार फायद्याचं होतं. शिक्षण हे माणसाला पाहिजेच. तुम्ही म्हणाल तुमचं काय अडलं का, तुम्हाला शिक्षण नव्हतं का?
अडलं असं नाहीये, पण काही काही ठिकाणी आम्हाला त्याची उणीव भासते. नाही असं नाही, आम्हाला कोण म्हणतं, मलाच बघून सुद्धा कोण म्हणणार नाही शिकले नाही, पण मनाला माझ्या माहितीये ना मी किती शिकले ती. हा, त्यामुळे शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि त्याचा उपयोग सगळ्यांनी छान करा. नवीन मुलांना काय सल्ला द्याल? हा, मी काय देणार हो सल्ला? काय देणार सल्ला, पण तरी देण्याचा प्रयत्न करते. मंडळीनो, माझं शाळेची आठवणी मी सांगितल्या आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल सांगितलं. शिक्षणाला किती महत्त्व असतं आणि किती माझी मुलं पुढे गेली ते तुम्हाला सांगायलाच नको. आणि ह्याच्यावरून मला एक संदेश आठवतो, तुम्हाला संदेश द्यावासा वाटतो. मुलांनो, ह्याच्यावरून माझा एकच संदेश आहे की बाळांनो, खूप वाचन करा, खूप शिका, खूप मोठे व्हा, पण आई वडिलांचा आणि गुरुजनांचा आदर राखा आणि तुमचं बुद्धी चातुर्य परदेशात न वाटता आपल्या भारताला त्याचा लाभ होऊ दे. आपला भारत माझा देश आहे, मी भारताच्या सदैव ऋणात राहील. हा सल्ला तुम्ही ऐकलातच, पण ह्याच्यानंतर काय झालं माहितीये का, मी 8वीत असताना माझ्या हायस्कूलमध्ये भावे सर म्हणून होते. त्यांना नेहमी वाटायचं मी निबंध छान लिहिते, ते करते, मराठी खूप छान यायचं. तर ते मला नेहमी म्हणायचे की ही लेखिका होईल. माझा अगदी शब्द आहे, पण तसं काय एवढं झालं नाही. मी छोट्या छोट्या कविता लिहित होते, उखाणे लिहित होते. उखाण्यांचा पण तुम्हाला आवड होती? हो, उखाण्यांची तर आवड होतीच, पण निबंधाचं मी सांगते तुम्हाला, जत्रा हा मी निबंध लिहिला होता आणि तो माझ्या म्हणजे भावे सर होते, त्यांनी वर्गात वाचून दाखवला. इतकं म्हणे सुरेख, म्हणजे इतका सुरेख निबंध लिहिलाय, ही नक्की लेखिका होईल असं सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या समोर ते मला बोलले. पण मी लेखिका नाही झाले, पण काही उखाणे, कविता, छोट नाट्यचेष्टा लिहिणे, उखाणे लिहिणे. मी फुलांवरचे उखाणे लिहिलेत, 12 महिन्यांवरचे उखाणे लिहिलेत, सणांवरचे उखाणे लिहिलेत. असे माझे खूप संग्रही उखाणे आहेत. ग्रहमकाच्या ओव्या मी लिहिलेल्या आहेत आणि नाट्यछटा सुद्धा लिहिलेल्या आहेत. आणि असं मला तो छंद एक लागला. आता कुणाकडे जर वाढदिवस असला, आता तुमचा समजा वाढदिवस असला, तर मी ग्रीटिंग पाठवणार नाही आणि काय नाही, मी माझ्या शब्दात त्याला कवितेच्या ह्याच्यात ओळीत मी त्याला शुभेच्छा देणार, अशी मला आवड आहे. हे तर मी तुमचं जेव्हा तुम्हाला मी तुमचा परिचय मागितला, तर तुम्ही मला 4 पानं लिहून पाठवली. यातच मला समजलं की तुम्हाला लिहिण्याची आवड आहे. लिहिण्याची आवड. आणि त्या धर्तीवर मी ते एक पुस्तक काढलं, 81 सहस्र दर्शन. हे मी स्वतः काढलं, मी माझ्या ऊर्जेने काढलं नाही बरं का. माझ्या भाच्यानी म्हणजे भावाच्या मुलीनी मला खूप आग्रह केला की आत्या, तू खूप कविता छान करतेस, हे करतेस, तू पुस्तक काढ ना, आता 81 सहस्र पुस्तक काढ आणि आम्ही पण त्याच्यात लेख देऊ तुझ्याबद्दलचे वगैरे. असं ते मिश्र पुस्तक आहे. मैत्रिणींनी लेख लिहिलेले आहेत, भाच्यानी लिहिलेले आहेत आणि कोणी कोणी असे लिहिले आहेत, मुलांनी लिहिलेले आहेत. त्यामुळे ते माझं पुस्तक पूर्ण झालं. प्रतिभाताई, तुम्ही शाळेच्या आठवणी सांगितल्यात, मुलांना सल्ला दिला, तुमच्या लग्नापासूनचा प्रवास सांगितला तुम्ही आणि दुकान स्टार्ट केल्यापासून आतापर्यंत चाललेली भरभराट सांगितली. पण याच्यात तुम्ही 81व्या वर्षी पुस्तक लिहिलं, हे समाधान तर तुम्हाला मिळालं, त्या सरांनाही समाधान मिळालं असेल जिकडे कुठे असतील तिकडे. आणि यातून तुम्ही एक किस्सा सांगितला नाही मला, जो तुम्ही मला आठवणी आवर्जून सांगितला होता की आमच्या घराच्या जवळच एक हॉस्पिटल होतं, सरकारी हॉस्पिटल, ओझेबाईंचं आठवण नाही सांगितली तुम्ही. तर तो काय किस्सा होता? हा, तो किस्सा म्हणजे असा की घरात राहून राहून मला असं वाटायचं एखादी मैत्रीण काहीतरी समाज कार्य करायची, काय करायची, पण मी आपली घरात रांधावाडा आणि उष्टीकडा, मला काय दुसरं हेच नव्हतं. पण मी एक दिवस माझ्या मिस्टरांना बोलले की मला काहीतरी समाजासाठी करायचंय हो. बरोबर. तर ते म्हणाले काय करायचंय तुला? मग म्हणे तू असं कर, तुला स्वयंपाकाची खूप आवड आहे, छान करतेस, स्वयंपाकाची आवड आहे, कंटाळा कधी करत नाहीस,
तर आपल्या जवळच मॅटर्निटी होम आहे ओझेबाईंचं, ओझेबाई. अगदी 2 मिनिटावर होतं. हो हो, त्याच त्यामुळे- रोडला आहे. त्याच रोड. तर 2 मिनिटावरच होतं. तर मग तिथे जाऊन चौकशी कर आणि एखादी गरीब बाळंतीण असेल तिला डबा नेऊन देत जा. तिचं पण त्यामुळे पाहणार नसेल तर. पाहणारं नसेल, गरीब असेल, तिला जेवण नीट मिळत नसेल घरून, तर तिच्याकडे जाऊन त्यांच्याकडे जाऊन चौकशी करत जा रोज. आज कोण आलाय का गरीब, किंवा काय आहे का तुम्हाला गरज डब्याची वगैरे. तर मी त्यांच्याकडे रोज जायचे, जवळच होतं त्यामुळे मी रोज जायचे त्यांच्याकडे चौकशी करायचे. त्या असल्या तर म्हणायच्या की हो आज एक खूप गरीब आहे, तिला बिचारीला घरून डबा पण येतो, मी इथे घोटभर चहा देते तोच. ठीक आहे. मग मी तो डबा 10 दिवस अगदी बाळंतिणीचा डबा असतो ना तसा द्यायचा. तसा द्यायचे. त्याच्यावर विडा सुद्धा द्यायचे बाळंतिणीचा. अरे वा, असं मला ते खूप म्हणजे भावलं होतं. म्हणजे काहीतरी आपण ते पण एक समाज कार्यच आहे. समाज कार्यच आहे, त्यामुळे मला खूप भावलं होतं ते की आपण काहीतरी यामध्ये सर्वस्वी सर्व ओझेबाईंचा सहकार्यामुळे नाही, शक्य. ते मला खूप भावलं आणि ओझेबाईंनी मला त्याचा सहकार्य केलं. आणि त्या म्हणाच्या कोणाला गरज आहे त्यांनी कळवायच्या तुम्हाला. हो, फोन नव्हते त्यावेळेला, पण मी त्यांना काय वेळ नसायचा एवढा. मी रोज फेरी मारायची संध्याकाळी भाजीला जाताना किंवा येताना त्यांच्याकडे जायचे शिराचे. त्या म्हणायचे अगं आजच बाळंतीण आले, तिला नाही हो जेवण मिळत. मग लगेच संध्याकाळचा डबा मी पाठवायची तिला. ती पण खुश व्हायची आणि मला पण एक मनाचं समाधान वाटायचं की आणि अन्नासारखं दान तर कुठेच नाही. अन्नदान म्हणजे अगदी श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे मला ते खूप आवडलं होतं. यातून याच्यानंतर हे तर झालं तुमचं, पण याच्यानंतर तुम्ही महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे तुमचं. हो हो, ज्येष्ठ नागरिक. त्याच्या कार्याबद्दल थोडक्यात सांगा काय. ज्येष्ठ जिजाऊ मंडळ पण होतं आमचं एक. जिजाऊ मंडळ म्हणजे महिलांचंच फक्त, लेडी जेंट्स नव्हते त्याच्यात. तिथे मी सेक्रेटरी पर्यंत काम केलं म्हणजे. आणि मग काय झालं, अध्यक्ष व्हायच्या वेळेला माझी 75 पूर्ण झाली. बरोबर. तर मला तो काही योग आला नाही. सेक्रेटरी पण काम केलं, सगळं बरं वाटायचं, छान वाटायचं आणि सगळ्या खुश असायच्या. जुन्या बायका होत्या. आणि मग इकडे रघुवीर ज्येष्ठ नागरिक निघालो तेव्हा आम्ही तिथे जॉईन झाले. म्हणजे जेंट्स आणि महिला सगळे एकत्रच होते. ते चांगलं चालतं मंडळ. खूप शिकायला मिळालं तिथे. पण या मंडळातून तुम्हाला अनेक बक्षिसं मिळाली असं ऐकलं. अनेक बक्षिसं पण मिळाली. म्हणजे अभिनयमध्ये, वेशभूषेमध्ये, नाट्यछटेमध्ये सगळं असं म्हणजे नेहमी दरवर्षीच मिळायचं असं नाही, म्हणजे पण मिळायचं. आणि मी बक्षिसाच्या अपेक्षेने केलंच नाही कधी काम. आपल्या ते झालं, पण तो विरंगुळ्यातून विरंगुळा जो होता त्याच्यातून तुम्हाला ते समाधान मिळालं आणि ती बक्षिसं मिळाली. ते बक्षिसं मिळाली. मला तो विरंगुळा वाटायचा आणि मग त्याचा वेळ पण चांगला जायचा. आपलं ज्येष्ठ नागरिक ती नाट्यछटा पाठ करा, तो अभिनय करा, वेशभूषा काय करावी ह्याचा एक म्हणजे प्रश्न असायचा मनात, डोक्याला चालना. तुम्ही 80व्या वयातला ज्येष्ठ एक पात्री नाटकातलं, पुरुषाच्या नाटकातला मला फोटो दाखवला होता तो. हो हो, दाखवला होता. त्यामुळे तिथे माझं मन चांगलं. आता माझ्या मनात आलेला एक प्रश्न असा आहे, जसा तुम्ही मुलांना सल्ला दिला, तर तुमच्या ह्या ज्येष्ठ मंडळातील नागरिकांना, म्हणजे तुमच्यासारखे श्रेष्ठ असणारे पण त्यांचं मंडळ नाहीये, असे कितीतरी अनेक लोक आहेत की त्यांचं मंडळ नाहीये, म्हणजे ते एकत्र नाहीत पण ते कुठे नाही कुठे मोबाईल मध्ये बघत असतील किंवा काय पाहत असतील तुमचा संदेश. तर तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना काय संदेश द्याल. ज्येष्ठ नागरिकांना मी सांगितले, आलेला दिवस अतिशय आनंदात घालवा, दुसऱ्यांनाही आनंद द्या आणि स्वतःही आनंद आपला उपभोगा. प्रत्येकावर काही ना काही संकट असतं, विवंचना असते, पण ते न करता आपल्या चेहऱ्यावर हास्य दाखवा आणि आपला विरंगुळा आहे आणि लोकांना आनंद मिळतो ना बस, आणि आपल्यालाही त्याच्यात आनंद मिळतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. तर या होत्या आपल्या प्रतिभाताई कुलकर्णी. यांनी आपल्या शाळेच्या आठवणी रंगवल्यात. त्यांचा संघर्ष
शाळेतील जीवन आणि त्यांचं वैवाहिक जीवन आणि मुलांना दिलेलं शिक्षण आणि मुलांना दिलेला संदेश तर तुम्ही ऐकलात आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांनाही त्यांचा संदेश तुम्ही ऐकलाच असेल. याच्यातून मलाही एक संदेश असा मिळाला की या वयातही तुम्ही उत्साही आहात. आज आपण 3:30 वाजल्यापासून बसलो पण तोच उत्साह आहे तुमचा. जो जागलेला आपला वेळ आहे किंवा जे आता हे शूटिंग चाललंय त्या दरम्यान घेतलेला मधला गॅप किंवा टप्प्याटप्प्याने केलेलं शूटिंग त्याच्यातही त्यांचा कुठेही उत्साह मावळलेला नाही. हे महत्वाचं हे आहे. महत्त्वाचं. आणि दुसरं गोष्ट तुम्हाला उखाण्यातून मला काहीतरी संदेश द्यायचा होता. आणि तुमच्या ह्या वाक्यावर मी सांगते माझ्या मुलाचं कौतुक की माझ्या आईचा चेहरा नेहमी हसरा असतो. कधी तिला काय संकट येवो काय विवंचना होत पण ती नेहमी सदा चेहऱ्यावर हसतमुख असते. हा मुलगा माझा नेहमी माझा धाकटा किरण आहे तो सगळ्यांना सांगतो माझी आई नेहमी आनंदात हसरी असते. कधीच मी तिचा चेहरा पडलेला बघितला नाही. त्याच्याकडनं पण मला जरा प्रोत्साहन मिळतं. बरोबर. पण मला तुम्ही उखाण्यातून सल्ला काय देणार होता? उखाणा माझ्यासाठी तुम्ही केला असं म्हणाला होता. हो हो तुमच्यासाठी उखाणा मी केलाच आहे पण कसा केलाय आणि मी काय केलंय माहिती नाही पण तुम्हाला आवडतोय का बघा. माझी मराठी शाळा या विषयावर भरत माझी मुलाखत घ्यायला आला. मला खूप आनंद झाला पण मला असं वाटते की स्वप्नात आहे का सत्यात आहे की कारण मी मुलाखत अशी कधी दिलेली नाहीये त्यामुळे मला असं भास व्हायचं की सत्यात आहे का स्वप्नात आहे. पण मग थोड्या वेळाने मला कळलं की मी सत्यातच आहे. भरतचं कसं करावं आदरातिथ्य मी ठरवलं काहीतरी करावा पदार्थ मी ठरवलं कसं करावं आदरातिथ्य मी ठरवलं काय करावा पदार्थ लाडू करंजी मसाले भात पुरणाच्या पोळ्या कराव्या पुरणाच्या पोळ्या लाडू करंजी मसाले भात कराव्या पुरणाच्या पोळ्या आणि रामरावांचं नाव घेते भरतसाठी वाजवा टाळ्या. धन्यवाद. आणि हे सुचणं हे त्या शाळेची देणगी आहे. त्या काळात तुम्ही शाळेच्या ह्या मध्ये करताना उखाणा प्रेक्षकांनो बोलण्याच्या ओघात प्रतिभाताईंनी केलेला उखाणा तुम्हाला आवडलाच असेल आणि तो मलाही आवडला. आणि शेवटच्या टप्प्यात त्यांनी भरतसाठी वाजवा टाळ्या हा शब्दावरती मला खूप आनंद झाला. धन्यवाद प्रतिभाताई. तुम्ही ह्या शाळेच्या सांगितलेल्या आठवणी माझे प्रेक्षक जरूर त्याचा प्रोत्साहनाने बघतील आणि त्याचा आनंद मला खूप होईल. आजही तुम्ही या काळात कुठे बाहेर जायचं असेल तर स्वतःचा डबा तुम्ही स्वतः बनवून घेऊन जाता. हेही आज तुमचा उत्साह सगळ्यात मोठा दांडगा आहे. तर मित्रांनो ह्या होत्या प्रतिभाताई कुलकर्णी. यांच्या शाळेच्या आठवणी तुम्ही तर पाहिल्यात आणि ऐकल्यात त्या तुम्हालाही आवडल्या असतील तर आपलं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बरं यातूनच तुम्हाला एक माझा संदेश आहे. ह्या माझ्या येणाऱ्या माझी शाळा माझी आठवणी या सदरातील मुलाखती तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही स्वइच्छेने तुमच्या सहकार्य तुम्ही करू शकता. स्वइच्छेने कुठेही त्याला दबाव नाही. कारण हा प्रकल्प घेऊन जाण्यासाठी मला गेली 2.5 वर्ष मी हा संघर्ष एकटाच करत आहे. तर याच्यातून मला असं माझं वैयक्तिक मत नंतर झालं लोकांच्या मताने नाही माझ्या मनाने जेव्हा मला जाणवलं की नाही आता हा मी पुढचा टप्पा जाऊ शकत नाही तेव्हाच हा मी पर्याय काढला की स्वइच्छेने तुम्ही तुमच्या सहकार्य करू शकत असाल तर तुम्हाला तो माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तो मेसेज दिसेल. ही माझी नम्र विनंती आहे. अजून एक मला असा सांगायचा सल्ला होता कारण मला काही मेसेज येत असतात की यातून मला उत्पन्न होत आहे. तर नाही मित्रांनो बऱ्याच जणांनी मला असं विचारलं की याच्यातून तुझं उत्पन्न काय. कारण मी जो माझा कॅमेरा वापरतोय माझं इक्विपमेंट वापरतोय ते लाखोच्या घरातला आहे. कारण तुझं सगळेजण म्हणतात की जो एवढा लाखोचा कॅमेरा वापरतोयस नक्कीच तुला काहीतरी मिळत असेल. नाही मला समाधान मिळतंय आणि माझ्या या उपक्रमातून 100 विद्यार्थ्यातनं 2 मुलं जरी शिकले तरी ते हे माझ्या उपक्रमाचा हा फळ आहे. हे माझा पहिला उद्देश आहे. आणि मी ह्या गेल्या 2 एपिसोडच्या नंतर तुम्हाला हा संदेश टाकलेला आहे की स्वइच्छेने तुम्ही करू शकत असाल तर करा. आणि हा माझा येणारा उपक्रम पुढे चालू राहावा असं तुमच्या मनात यावं असं माझी इच्छा आहे. धन्यवाद.